नमस्कार. राष्ट्रीय चेतना विकास मंचामध्ये आपले सर्वांचे हार्दिक हार्दिक स्वागत आहे. मी रवींद्र राजाराम बाणे, संस्थापक अध्यक्ष राष्ट्रीय चेतना विकास मंच. आजचा विषय आहे 27 गावातील कर्मचारी आणि त्यांच्यावर होत असलेला अन्याय याविरुद्ध महानगरपालिका सफाई कामगार संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलं होतं की या कर्मचाऱ्यांना समाविष्ट करून कल्याण महानगरपालिकेमध्ये घेण्यात यावं. या विषयावरती आजचा हा व्हिडिओ आधारित आहे. 2014ला 27 गावं महानगरपालिका घोषित झाली. सन्माननीय राज्यपालांनी या प्रस्तावावर स्वाक्षऱ्या करून 27 गावं महानगरपालिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली. 2014 ते 2024 हा कालखंड हा काही छोटा कालखंड नाही. 27 गावातील विकासाचा प्रश्न असो या कल्याण डोंबिवलीचा विकासाचा प्रश्न असो, सर्व निर्णय 27 गावापासूनचे सर्व निर्णय ही कल्याण डोंबिवली महानगरपालिका घेत आहे. असं असताना 27 गावातील कर्मचाऱ्यांवरती तात्काळ ठेवण्याची जी काही अन्यायकारक जे काही सरकार धोरण अवलंबत आहे हे खरोखर अन्यायकारक आहे. त्यांना महापालिका अद्याप घेतलं नाही. यावरती सकारात्मक कुठल्याही पद्धतीची चर्चा ना विधिमंडळामध्ये झाली ना कुठे यावरती चर्चासत्र घडवण्यात आलं. कुठेतरी कामगार संपवायचा हेच धोरण सरकारचं आजपर्यंत दिसत आलेलं आहे. मग वारसा हक्काचा जो काही पेज आहे तो न्यायालयामध्ये गेला. 2012च्या नंतर त्याच्यामध्ये जातींचा उल्लेख करण्यात आला जो अगोदर नव्हता. वारसा हक्क हा अधिकार असतानासुद्धा त्यात जाती घुसडून तिथेही घोषित करण्यात आली. त्यातही इतर समाजांवरती अन्याय करण्यात आलं. फक्त 4 समाजांना न्याय दिला आणि बाकी समाजांना असं वाऱ्यावर सोडून दिलं. अशा पद्धतीचं जे काही धोरण आहे हे कुठेतरी थांबलं पाहिजे. एकीकडे तुम्ही लाडकी बहीण योजना आणता, जो पैसा तुम्ही दाखवता तो जनतेच्या करातून सरकारला मिळतो. तो विकासांवरती खर्च आणि मूलभूत सुविधा ज्या काही पायाभूत सुविधा आहेत त्या जनतेला मिळाव्या यासाठी जनता सरकारला टॅक्स देते. पण सरकारचं काय चालू आहे, राज्यावर इतकं प्रचंड कर्ज असताना संपूर्ण भारतातील प्रत्येक नागरिकावरती 1.5 लाखाच्या वरती जवळपास कर्ज आहे. इतकं प्रचंड कर्ज देशावरती आणि राज्यावरती आहे. आणि असं असताना खिरापती वाटण्याचा जो काही प्रकार सुरू आहे तोही निवडणुकीच्या मुहूर्तावरती अक्षरशः चुकीचा आहे. कामगारांना जर तुम्ही लाडकं म्हणत असाल तर त्यांना नाही मिळेल, पण त्यांना जर देशोधडीला लावण्याचं काम जर सरकारच करत असेल तर त्यांचा रोजगाराचा प्रश्न निर्माण होतो जो राज्यामध्ये सुरू आहे. राज्यातील उद्योग धंदे सर्व गुजरातला शिफ्ट झाले, पण तिथेही इडीमिडी गुपचिडी असा काही कारभार राज्य शासनाचा होता. म्हणजे महाराष्ट्रातून सगळ्या मराठी तरुणांचा असो किंवा भूमिपुत्रांचा असो सर्वांच्या हातातून रोजगार हिणावून छिनवून त्यांना बेरोजगार करून त्यांना अक्षरशः भिके कंगाल करून जनतेच्याच खिशातून काढलेला टॅक्स फुकट खिरापती वाटायच्या. बहीण लाडकी योजना, दाजी लाडका, मेवणा लाडका जे काही चालू आहे सध्या राज्यामध्ये. अरे एवढी आर्थिक परिस्थिती राज्याची आहे का? सरकार ज्या पद्धतीने काम करतं आहे ह्या पद्धतीमध्ये कोणीही काम करणार नाही. कुठेही कामगार योजनांवरती मिळणार नाही. जर फुकटामध्ये एका घरामध्ये 3-3 हजार रुपये जर मिळू लागले, एका घरामध्ये आता माहिती मिळते की 1,500 हजाराच्या हिशोबाने 3,000 रुपये एका घरामध्ये मिळत आहेत. अन्य योजनाही असतातच शासनाच्या. मग या योजनांचा लाभ जर त्यांना मिळत असेल आणि कुठल्याही प्रकारचं विचार न करता सरकारने फक्त निवडणुकीच्या मुहूर्तावरती जर ही योजना आणली असेल तर अशा योजनांचा भविष्य आणि मुलांचं भविष्य ते काय? आज हे 27 गावातील कर्मचाऱ्यांनी जे काही आंदोलन केलं या आंदोलनाला सक्रिय सहभाग सर्व नागरिकांनी दिला. या कर्मचाऱ्याची मागणी आहे ती रास्त आहे. कारण जवळजवळ 2014 ते 2024 हा जो काही कालावधी आहे 10 वर्ष जवळपास हे ताटकळत राहिलेले आहे. त्यांच्यावरती कुठलाही निर्णय सरकारने केलेला नाही. तो का नाही केला? इतका विलंब का लागला? सरकारला खरोखर लोकांना न्याय करायचा आहे का लोकांवर अन्याय करायचा आहे? तुम्ही करोडपतींचे न्याय करताय, त्यांची कर्ज माफ करताय. अरे पण रोजगाराचा प्रश्नाचा काय?
बेरोजगार जो आजचा तरुण आहे तो जर रोजगाराला लागला नाही त्यांचं भविष्य काय? इथे नेत्यांच्या मुलांना रोजगार मिळतो, कोणी खासदार होतो, कोणी काय होतं, कोणी क्रिकेट बोर्डाचा चेअरमन होतो. म्हणजे सगळ्या शासकीय योजना ह्यांच्या घरात, मंत्र्यांच्या खाजगी संस्था, अनुदानित शाळा या सगळ्या मंत्र्यांच्या. म्हणजे त्यांनी आपला विकास करून घ्यायचा, जनतेचं काय? आज शासनाच्या जेवढ्या शासकीय भूखंड जे आहेत यांच्याच संस्थेला डोनेशन म्हणून अल्प किमतीमध्ये दिलेले आहेत. 1-1 रुपया अशा हिशोबाने या जमिनी या लोकांना यांच्या संस्थांना मिळालेल्या आहेत. मग जनतेला काय? जनता ज्यांच्यावर विश्वास टाकते त्या नेत्यांनी जनतेसाठी काय दिलेलं आहे? 27 गावातील कर्मचाऱ्यांना जाहीर पाठिंबा आहे आमचा. त्यांची रास्त मागणी आहे. जर राज्यपालांनी सह्या केल्या तर तुम्ही महानगरपालिका खेळ कसले करताय? निर्णय झालेला आहे तर शहरीकरणाच्या हिशोबाने महानगरपालिकेनेच तो निर्णय घ्यावा किंवा 27 गावाची स्वतंत्र महापालिका बनवावी. 27 गावांमध्ये जो काही बजबजपुरी झालेली आहे, अनधिकृत बांधकामाचं साम्राज्य पसरलेलं आहे, याला कुठेतरी शह देण्यासाठी शहरीकरण 27 गावाचं शहरीकरणाचे निकष लागणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने नवी मुंबई डेव्हलप झाला त्या पद्धतीने कल्याण डोंबिवलीचा विकास शून्य. इथे भ्रष्टाचाराला गती आहे. नवी मुंबईमध्ये आधी RCC गटारं होतात आणि मग रस्ते होतात. या कल्याण डोंबिवलीमध्ये असा एक आहे की इथे पहिला रस्ता होतो, गटाराचाच पत्ता नसतो. इतका प्रचंड भ्रष्टाचारामध्ये कल्याण डोंबिवलीमध्ये माजलेला आहे. 2014 ते 2024 या सरकारने या कामगारांच्या बाबतीमध्ये घेतलेला एकही निर्णय घेतलेला नाही. ना स्मार्ट सिटीबाबत या लोकांनी काही उपाययोजना केल्या. कुठलाही धोरणात्मक निर्णय कल्याण डोंबिवलीच्या बाबतीत केलेला नाही. फक्त घोषणा केल्या. आता निवडणूक तोंडावर आपटणार हे जाहीर झाल्यानंतर लाडकी बहीण योजना आणली. लोकांना कुठेतरी फुकट द्यायचं. दाजी फुकट, मेवणा फुकट, वाटत सुटा पैसे. पण आहेत कुठे राज्याकडे एवढे पैसे? राज्याच्या तिजोरीमध्ये जो पैसा येतो तो जनतेचा पैसा आहे. आणि जनतेचा पैसा जर तुम्ही अशा पद्धतीने खेरापतमधून वाटता तर मूलभूत सुविधांचं काय? आज रस्ते चांगले नाहीत. कल्याणमध्ये लाईटीचा पत्ता नाही. 5-5, 6-6 तास रोज लाईट नसते. त्यावरती उपाययोजना नाही मुख्यमंत्र्यांना करता आल्या. पुन्हा भ्रष्टाचारात 1 नंबर कल्याण डोंबिवली महापालिका. पुढे जे काही विविध प्रश्न आहेत, शाळा असो, हॉस्पिटल्स असो, त्याचाही पत्ता नाही. कल्याण डोंबिवलीमध्ये एक साधं शासकीय जागतिक दर्जाचं रुग्णालय देऊ शकले नाहीत या महापालिकेच्या अस्तित्वापासून. तर लानत आहे असल्या राजकारणावर. जो येतो तो इथं घोषणा करून जातो. पण कल्याण डोंबिवलीचा विकास करण्यासाठी कुणालाही फुरसत नाही. नाम बडे आणि दर्शन खोटे असं हे आहे. जर नाही जमत पाय उतारवा. तुमच्या मुलांची, बाळांची, तुमच्या घरच्या सुनांची, यांची त्यांची पोटं भरण्यासाठी जनतेने तुम्हाला निवडून दिलेलं नाही. जनता टॅक्स पेअर आहे तर त्यांना सुविधा मिळाल्या पाहिजेत. जनतेला फुकट नको, रोजगार द्या. स्वाभिमानी होण्यासाठी त्यांना रोजगार द्या. फुकट योजना कोणालाही नकोत. फुकट मिळाल्याने आळशी माणसं होतील आणि कुठल्याही प्रकारचं काम ते करणार नाहीत. आणि अशा पद्धतीने जर सरकारचं जर धोरण असेल, घरी बसा, आयतं घ्या, मिळेल त्यात राहा, पण सरकारकडे नोकरी मागू नका, सरकारकडे कुठल्याही प्रकारचे आशा बाळगू नका, विकासाची आशा बाळगू नका. भ्रष्टाचार आम्ही करत राहणार, तुम्हाला माती मिळणार नाही, फक्त भीक मिळेल ती खा. आणि या भीकेसाठी दुनिया दावेदार आहे. अक्षरशः महाराष्ट्राला या लोकांनी स्वाभिमान शून्य करून टाकलेलं आहे. काय किती घोषणा केल्या होत्या, स्मार्ट सिटी काय, क्लस्टर डेव्हलपमेंट काय 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 स्वप्न दाखवली, पण गाजराची पुंगी कधी वाजत नाही. हे या सरकारकडून शिकावं. थोडी जरी लाज असेल. राज्यात आज ठाणे जिल्ह्याचे मुख्यमंत्री आहेत, खासदारसुद्धा घरचाच आहे. यांचं पुनर्वसन झालं, पण जनतेचं पुनर्वसन काय? ना तुमचा कल्याण डोंबिवलीसाठी कुठला पुनर्वसन धोरण आहे काय? काय कशा पद्धतीने कल्याण डोंबिवली विकसित करणार? 27 गावांचं फक्त नामांतरण झाल्याने नगरपालिका किंवा महापालिका घोषित झाल्याने विकास होत नसतो. धोरणात्मक निर्णय करावे लागतात त्याच्यासाठी. तुमचा विकास आराखडा तो जनतेला सादर करा. शासकीय भूखंड कस्टडीत घ्या. 27 गावांच्या लोकांचा प्रश्न सोडवा.
कुठेतरी झुकतं माप द्या. नुसतं व्यापाऱ्यांची कर्ज माफ करण्याचा जो काही तुमचे जे धोरण आहे ते बंद करा. सामान्य जनतेला काहीतरी द्या. जो खरा टॅक्स पेअर आहे, टॅक्स चोरून दुबई, युरोप, अमेरिका पळून जाणाऱ्या लोकांना तुम्ही कर्ज माफ करू नका. सामान्य जनता टॅक्स पेअर आहे, त्यांना कुठेतरी चांगलं असं राहणीमान मिळू द्या. आजचा मूळ प्रश्न जो आहे 27 गावातील कर्मचाऱ्यांचा, त्यांच्या मागणीला मी जाहीर पाठिंबा देतो. कल्याण महानगरपालिकेच्या कामगार संघटनेचा उपाध्यक्ष म्हणून त्यांच्या मागणीला मी पाठिंबा देतोय आणि सरकारला जाहीरपणे सांगतोय की तुमच्यात हिंमत असेल तर या सरकारने 27 गावांची महानगरपालिका करावी. अनधिकृत बांधकामाचा प्रश्न सोडवावा. त्या कर्मचाऱ्यांना जे काही ताटकळत ठेवलेले आहे ते ताबडतोब सोडवावे. अल्टिमेट डेट तुम्ही जाहीर करा. अनधिकृत बांधकामाचे कायदे अनेक आहेत पण तुम्ही करत नाही, कारण तुम्हाला तिथे जे काही खायला जे मिळते टक्केवारी, जे म्हणतात 100 कोटी 100 कोटीचं जे पॅकेज आहे ते अशाच पद्धतीने मिळतं की जिथे बजबूजपुरी असते तिथूनच टक्केवारी जास्त असते. मग तुम्ही कशाला हे सगळे प्रश्न सोडवाल? नुसतं जनतेला भुलवून, जनतेला काहीतरी आमिष दाखवून मतं मागायची, नंतर 5 वर्ष त्यांना अक्षरशः किड्या मुंग्यांसारखं त्यांचं जगणं करून टाकायचं, त्यांचा मुलांना भिकेला लावायचं, हे काही जे काही धोरण आहे ते आता बंद करा. शासन ही लोकशाही आहे, ही हुकुमशाही नाही. आणि हे जे काय चालू आहे हे हुकुमशाहीच्या दिशेने वाटचाल आहे, हे स्पष्ट दिसतंय. मुख्यमंत्री जर जबाबदार असतील आणि खरंच यांना काही कळकळ असेल, जनतेचे पालक किंवा तारणहार असं जे काही यांची भूमिका हे दाखवत आहेत, जर खरंच तुम्ही जर दावेदार असाल तर अनधिकृत बांधकामांना कायदेशीर पण करा. 2017च्या आतील अनधिकृत बांधकामांना कायदेशीर करा आणि 2017च्या नंतर एकही अनधिकृत बांधकाम झालं तर प्रभाग क्षेत्र अधिकारी असो किंवा राजकारणी असो प्रभागातला किंवा अन्य कोणी, या सर्वांची जबाबदारी धरून त्यांना सरळ सरळ त्यांच्यावरती गुन्हे दाखल करायचे. कायदे जर कडक केले तरच यात काहीतरी उपाय सुधारणा होऊ शकते. फक्त सहाय्यक आयुक्तावर ढकलून द्यायचं आणि प्रभागातला जो काही जनतेचा लोकप्रतिनिधी असतो त्याला मातीसुद्धा माहिती नसतं असं जर यांना वाटत असेल, विकासात तो जबाबदार असतो, मग अनधिकृत बांधकामाची जबाबदारी घ्यायला 3 हात का फाटते? माफ करा, आज अशा शब्दात बोलावं लागते, कारण विषय तसा आहे. सरकार बेजबाबदारपणे वागतंय हे बोलावं लागतंय आणि याचा खेद होतोय की सहज सुटणारे प्रश्न आहेत, पण यांनी त्याची काही अशी गुंतागुंत करून ठेवलेली आहे की हे काहीही यांना करायचं नाही. फक्त प्रश्न वाढवत राहायचे, लोकांना भुलवत राहायचं. निवडणुका आल्या की लाडकी योजना, भाडकी योजना अशा पद्धतीच्या योजना आणायच्या, लोकांना भुलवायचं, दिशाभूल करायची, बस एवढंच चालू आहे. यांचं फक्त एकच धोरण आहे, माझा विकास, माझ्या परिवाराचा विकास, जनता जाऊ दे, विकास भकास. सरकारचा या बाबतीमध्ये मी निषेध करतो की शक्य असताना सुद्धा आणि कायदा 2014ला झालेला असताना सुद्धा जर महापालिका 27 गाव महापालिकेत समाविष्ट होऊन सुद्धा जर तुम्हाला हा प्रश्न सोडवता नाही येत असेल तर वाटीतच जीव द्या. वाटीत या आता पेल्यामध्ये जीव द्या. झक मारली इतकी वर्ष जे काही राजकारणामध्ये 2 टर्म 3 टर्म 4 टर्म 5 टर्म जे काही म्हणतात, ज्येष्ठ नेते, अरे सेवक व्हा, सेवा करा. लोकांची सेवा करण्यासाठी तुम्हाला सेवेकरी म्हणून नियुक्त केलं, तुम्ही नेते कधी झालात? लोकांना न्याय मिळवून देण्यासाठी लोकांनी तुमच्याकडे अपेक्षा ठेवली, पण तुम्ही नेते झालात, सेवक नाही. आणि राजे होऊन बसलात लोकांच्या मतांवर. हा गोंधळ जो काही झालेला आहे तो असा आहे की गाढवापुढे वाचले की त्याने गाढव म्हणतो कालचा गोंधळ बरा होता. हिंमत नसेल तर राजकारण सोडा, तरुण पिढीला पुढे येऊ द्या. जे हुशार आहेत, अंगठा छाप आणि झिंगलेल्या लोकांचं काम नाही आहे राजकारण. बस करा. स्वतःला ज्येष्ठ म्हणवण्यापेक्षा लोकांची सेवा करा.
आणि लोकांना ठरवू द्या कोण किती ज्येष्ठ आणि कोण विकास सम्राट, हे लोकांना ठरवू द्या. स्वयंघोषित सम्राट कशाला होता? नगरपालिका किंवा महानगरपालिका नामांतरण केल्याने जर विकास होणार असेल तर तुम्हाला जे नाव द्यायचं ते द्या, पण लोकांच्या टॅक्समधून फुकटची जे काही या योजना आहेत, फुकटच्या योजना, लाडकी बहीण वगैरे, ह्या सगळ्या बंद करा आणि विकासावरती खर्च करा. भ्रष्टाचारामध्ये बराबर पैसा येतो, टक्केवारी खातायत. कोणी गाई कापून पैसा कमवतोय, कोणी काय कुठून दारूवाल्याकडून पैसा कमवतोय. सरळ स्पष्ट भ्रष्टाचाराचा पैसा तिजोरीमध्ये जमा झालेला राज्यकर्त्यांच्या. शरम वाटली पाहिजे. 6-6, 7-7 हजार कोटीचा एक पक्ष आणि राज्यावरती एवढा प्रचंड कर्जाचा बोजवारा. शरम वाटली पाहिजे. जनता पगार देते आणि तुम्हाला तिथे देणग्या पण पाहिजे 7,000, 8,000 कोटी. खरंच काय तुम्ही स्वतःच्या तुंबड्या भरण्यासाठी राजकारणात आलात की लोकांची सेवा करण्यासाठी? आणि राजकारण, लोकशाहीमध्ये राजकारण जर सेवा आहे तर मेवा कशाला हवा आहे तुम्हाला? जो पगार भेटतो त्यात समाधानी राहा ना. निवडणुकीमध्ये जर गोण्या पैसा ओतायला लागले तर साहजिकच आहे गोण्याने आणि खोके भरून पैसे कमवणार. बस करा हे उद्योग आणि लोकांकडे चांगल्या दृष्टीने बघा. हे तमाशे बंद करा. 2014ला जो काही कायदा झालेला आहे महानगरपालिकामध्ये समाविष्ट 27 गावं करायचा, त्या कायद्यावरती शिक्कामोर्तब जो झालेला आहे राज्यपालांच्या सहीने, त्याला अधोरेखित करून या कर्मचाऱ्यांना महापालिकेमध्ये सामावून घ्या. नाहीतर येणाऱ्या काळामध्ये ज्या निवडणुका होणार आहेत, तुमच्या ह्या ज्या काही भूलथापा देणाऱ्या ज्या योजना आहेत, जनता बरोबर तुमचा परिपाक सपाट करून टाकेल. घोडा मैदान लांब नाही. लवकरात लवकर निर्णय करावा, नाहीतर जनता निर्णय घ्यायला मोकळी आहे. कोण दादा, कोण भाऊ, कोण बहीण, ते नंतर जनता बघेल. लाडका लाडकी आता बस झालं. हे तमाशे आता पुरे झाले. लोकांना कळून चुकलेलं आहे कोण गंगाधर और कोण शक्तिमान. आजचा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला कमेंट करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. कारण आपण सबस्क्राईब केल्याने आम्हालाही नवनवीन व्हिडिओ बनवण्याचं बळ मिळतं. या सरकारला जितकं झोडावं तितकं कमी आहे. कारण ह्यांची लायकी नाही. मी असं या पद्धतीत सांगतोय की ही लायकी नाही खरं तर ह्यांचे प्रश्न सोडवण्याची. म्हटलं तर होऊ शकतं, पण यांना करायचंच नाही. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भारत.